वाईड नो नंतर जर बघितलं तर फ्री हिटच्या चेंडूवर कोणती धाव दिली नाही आणि इथे जर बघितलं तर फलंदाज देखील बाद केलाय. परतावा लागलाय फलंदाजाला. दुसरा धक्का लागलाय 22 या धावसंख्येवरती. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना आतापर्यंत या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 3 धावा देखील खर्च केलाय. नवीन फलंदाज जर बघितलं तर गौरव आलेत. त्याला चौथा चेंडू घेऊन येतील. सामना थोडा स्पीडमध्ये खेळवायचा. आजच्या दिवसात जर बघितलं तर 10 सामने होतील आणि यष्टीरक्षकाला विनंती असेल फील्ड थोडीशी लवकर करायची सेट, जेणेकरून आपल्याला उशीर होणार नाही. काल जर बघितलं तर रात्रीचे 11 वाजेपर्यंत आपले सामने चालले होते. यावेळेस जर बघितलं तर बाहेरच्या दिशेने टाकला होता चेंडू. पडल्यानंतर थोडासा कमी गतीने आला, थांबून आला आणि फलंदाजाने जर बघितलं तर चांगला सन्मान दिलाय चेंडूचा. कोणताही मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला नाहीये. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येतील. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 5वा चेंडू, धावसंख्या स्थिर 22 धावसंख्येवरती. ते जर बघितलं तर काय आखूड टप्प्याचा चेंडू होता. थोडासा जर बघितला तर फलंदाजाला संधी निर्माण झाली आणि इथे जर बघितलं तर संधीचं सोनं केलंय. गौरव यांच्या बॅटमधून आलाय. उमेश एंटरप्राइजेसचा तर जर बघितलं तर मोठा फटका खेळला गेला आहे प्रथमेश यांच्यावर. जर बघितलं तर आता आक्रमण केलं गेलंय गौरव यांच्याकडून. पहिल्या चेंडूचा सन्मान केला होता, मात्र इथं जर बघितलं तर खराब चेंडू टाकला आणि त्यावर खरपूस समाचार घेत चेंडू फेकून दिला इकडे स्क्वेअर लेग सीमारेषे पार. धावा मिळाल्या इथे आणि षटकारांनी जर बघितलं तर धावफलक पुढच्या दिशेने वाढतंय. 28 धावा झाल्या, 2 गडी बाद 28. आणि दरम्यानच्या काळात ज्यांचं आगमन झालंय योगेश दादा पाटील नगराध्यक्ष नाशिराबादवरून, त्यांचं देखील आगमन झालंय. मुख्यमंचावर येऊन मुख्यमंचाची शोभा वाढवायची आहे, त्याचं देखील स्वागत असेल. माळी प्रीमियर लीग 3 षटकांची झाली आहे समाप्ती. 2 गडी बाद 29 धावसंख्या असेल. इथे देखील संधी निर्माण झाली होती बॅक टू बॅक बॉलवरती, मात्र एका हाताने जर बघितलं तर प्रयत्न केला गेला आणि कॅच ड्रॉप झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 29 धावा. सामना थोडा स्पीडमध्ये खेळवायचा आहे. चला, शुभा प्रतिष्ठान या संघाला विनंती असेल. यावेळी जर बघितलं तर डावखुरे गोलंदाजांनी काय सुरेख चेंडू टाकला इथे. पडल्यानंतर जर बघितला तर बाहेरच्या दिशेने वळला. रिप्ले जर बघणं तर इंटरेस्टिंग राहील. यस, आपण ऑन स्क्रीन रिप्ले देखील बघू शकतो. चेंडू पडल्यानंतर जर बघितलं ना, बॅट्समनला थोडासा चकवला आणि बाहेरच्या दिशेने वळला इथे चेंडू. आता ज्यावेळेस दुसरा चेंडू घेऊन येतील ना, ते देखील बघणं इंटरेस्टिंग राहील. यावेळेस जर बघितलं तर अपील होती मोठ्या प्रमाणात, मात्र जर बघितलं तर बॅटशी कोणताही संपर्क नसणार आहे. चांगली गोलंदाजी चालू आहे इथे ऋषी यांच्याकडून. जर बघितलं ना तर यांना फिरकीचा जादूगार म्हणावा लागेल. डावखुरा गोलंदाज आला इथे आणि चेंडू पडल्यानंतर जर बघितलं ना तर बाहेरच्या दिशेने वळवतोय आणि फलंदाज जर बघितलं ना तर इथे कोणतंही उत्तर नाहीये. 2 चेंडू हाताळले. तिसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतील ऋषी. यावेळेस जर देखील बघितलं तर पिचवर वारा घालायचं काम चाललंय इथं मैदानाच्या आतमध्ये. पंखा फास्ट झाला इथे बॅट्समनचा आणि कोणती धाव येत नाही. लागोपाठचे जर बघितलं तर 3 चेंडू निर्धावपणे हाताळले गेलेत ऋषी यांच्याकडून. आणि या संपूर्ण ओव्हरचा जर बघितला ना तर आपण रिप्ले ओव्हर संपल्यानंतर बघू शकतो. 6च्या 6 चेंडूंचा रिप्ले दाखवला जाईल जर याच रीतीने गोलंदाजी केली गेली तर. यावेळी जर बघितलं तर आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता आणि जर बघितलं तर चांगल्या चेंडूंवर बघितलं तर फटका खेळायचा प्रयत्न केला.
इथे मोठा फटका आलाय, षटकार आलाय उमेश एंटरप्राइजेसचा. चौथा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतील. यावेळी जर बघितलं तर आतल्या दिशेने इथं जर बघितलं ना तर बोट मारलं गेलंय. आपण जे म्हणतो ना फिंगर स्पिनरकडं 3 बॉल असतात, एक आर्म बॉल असतो जो सरळ निघून जातो, त्यानंतर एक असतो जो आत मारला जातो आणि तिसरा जो असतो बाहेर काढला जातो. पहिले 3 चेंडू जर बघितले ना तर बाहेरच्या दिशेने काढले होते, त्यानंतर चौथा चेंडू सरळ टाकला आणि पाचवा चेंडू जर बघितला तर पडल्यानंतर आतल्या दिशेने आलाय उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. शेवटचा चेंडू बघावा लागेल काय करता इथे गोलंदाज. यावेळी जर बघितलं तर पुन्हा एकदा बाहेर निघणारा चेंडू होता, मात्र टप्पा जर बघितला तर थोडासा आखूड. चार चेंडू जर बघितले तर चांगले हाताळले गेले होते, मात्र इथे 41 धावा झाल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 2 गडी बाद 41. आता जर बघितलं तर बबलू आले, पहिलं षटक हाताळलं गेलं होतं त्यांच्याकडून, चांगली कामगिरी राहिली होती पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. मात्र इथं जर बघितलं तर पाचव्या षटकासाठी देखील त्यांनाच बोलवलं गेलंय. उजव्या हाताचा गोलंदाज लेफ्टी बॅट्समन आपण बघू शकतो स्ट्राईकवरती. आणि यावेळेस बघितलं तर इथं काही दिशाहीन चेंडू. पंचांचे हात जर बघितलं तर इथे टायटॅनिक पोजमध्ये आलेत बाबा कदम सर. आणि वाईटच्या स्वरूपात एक धाव देखील वाढली जाईल. 42 धावा झाल्या, 2 गडी बाद 42. इथे काहीतरी निश्चित स्वरूपात सूचना दिली जाते पंचांकडून गोलंदाजाला. यावेळी जर बघितलं तर आखूड टप्प्याचा चेंडू होता, काउस कॉर्नरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक जर बघितलं तर तैनात असतील. एकच धाव येईल, दुसरीचा देखील कोणताही प्रयत्न नसणार आहे. या एकेरी धावेच्या स्वरूपात जर बघितलं तर धावफलक वाढले आणि आपण स्क्रीनवर बघू शकतो आज छत्रपती शिवरायांची जयंती आणि त्यासाठी जर बघितलं तर फार फौज तैनात केली गेली आणि ते देखील इथे सामन्याचा आनंद घेताना दिसतंय आपल्याला GS ग्राउंडवरती. बाहेरच्या दिशेने टाकला होता चेंडू, समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक धाव आली आणि दुसरीचा देखील प्रयत्न असणार आहे. 2 धावांनी जर बघितलं तर धावफलक वाढेल. 45 धावा झाल्यात धावफलकावरती. येस, आपण ऑन स्क्रीन बघू शकतो जे आपले महाराष्ट्र पोलीस कार्यरत आहे आणि मात्र इथे क्रिकेटचा जो मोह आहे ना तो आवरता येत नाही. इथे जर बघितलं तर शरीराचा वेध घेतलाय, निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. इथे जर बघितलं तर सर्वेश यांना डेड बॉल असेल. चला, ज्यावेळेस गोलंदाज यावेळेस जर बघितलं तर समोरच्या दिशेने फटका खेळून काढलाय. एक धाव आली आहे. लॉंग ऑनच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एकेरी धावेने जर बघितलं तर धावफलक पुढे चाललाय. 45 धावा झाल्या आहेत. 46 झाल्या असतील रे भाई. यावेळेस जर बघितलं तर आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि त्यावर घेतलेला खरपूस समाचार. उमेश एंटरप्राइजेसचा 6 रन, सिक्सर. चेंडू आणि फुल टॉसवर जर बघितला तर फुल टॉल घ्यायचा प्रयत्न होता, मात्र चेंडू सरळ गेलाय. कॅच देखील झालाय, मात्र पंच कळवत आहेत नो बॉल असणार आहे. इथे जर बघितलं तर नो +1 अशी एक धाव येईल आणि धाव फलकावर आपण बघू शकतो 50 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत.
यावेळी जर बघितलं तर आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि थोडासा जर बघितलं तर अतिरिक्त उसळी घेतली आणि इथे काय कॅच झालाय आणि फ्री हिटचा चेंडू असल्यामुळं रिव्ह्यू घेतला गेलाय. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आणि स्क्रीनवर आपण बघू शकतो आपण एका प्रेक्षक आहे ते देखील संवाद करताय फोनवर, थोडेसे चिंतेत देखील दिसताय. काहीतरी फंडा आहेत तिथे. येस, लाजताय ते देखील लाजताय इथे. येस येस, तुम्हीच आहे तुम्हीच आहे. खुर्ची थोडी साईडला करताय. नो बॉलचा कॉल आलाय, नो बॉल. आणि पुढचा चेंडू जर बघितलं तर फ्री हिट असेल. 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 बॉल बाकी असतील या षटकातील अजूनही. पहिले 10 चेंडू जर बघितलं ना तर चांगली गोलंदाजी केली होती, मात्र इथे गोलंदाजाच्या अंगात जर बघितलं तर तात्या विंचू आलाय आणि बॉल चेंडू सरळ फेकून मारलाय. आणि पंच जर बघितलं ना तर चाणक्य नजरेने इथे नजर ठेवतायत प्रत्येक गोलंदाजाच्या ॲक्शनवर आणि चांगली कामगिरी राहिली इथं आत्तापर्यंत जर बघितलं तर. बाबा कदम सर, त्याच रीतीने सुजित पांडेन सर आणि गौरव ढोकळे सरांची. नवीन बॉलर जर बघितलं तर अमोल आलेत गोलंदाजी मार्कवरती. 2 चेंडू टाकतील या षटकातील. यावेळेस जर बघितलं तर आखूड टप्प्याचा चेंडू फेकून दिलाय मुख्य मंचाच्या दिशेने. 6 धावा येतील उमेश एंटरप्राइजेसचा ब्रँडेड सिक्सर 6 रन. षटकाराने जर बघितलं तर धावफलक वाढेल 61 धावा. चांगली कामगिरी राहिली आजच्या दिवसामध्ये. दांडे डीजे यांची चांगले चांगले गाणे ऐकवून जर बघितलं तर प्रेक्षकांचे देखील मन जिंकताना दिसत आहे डीजे दांडे आपण बघू शकतो. आणि प्रेक्षकांची जर बघितली तर सकाळच्याच सत्रात गर्दी झाली आहे. 6व्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतील. स्ट्राईकवर पुन्हा एकदा असतील गौरव. आतापर्यंत जर बघितलं तर 13 चेंडूंचा सामना करत तब्बल 33 धावा बनवल्यात. यावेळी जर बघितलं तर आणखीन एक आखूड टप्प्याचा चेंडू, संधी निर्माण झाली होती मात्र जर थोडंसं मिसजज झालंय आणि शिवबा प्रतिष्ठान या संघाच्या जर बघितलं तर क्षेत्ररक्षकाने जर बघितलं तर कॅच सोडलाय आणि 6 धावा मिळाल्या. षटकाराने बॉल गेलाय कुठे त्याच प्रेक्षकाकडे. तिथे जर म्हटलं ना तर इथं एक कमेंट देखील आली, त्या प्रेक्षकाच्या दिशेने चेंडू गेलाय. इथे एका प्रेक्षकाने देखील कमेंट केली होती की लडकी का चक्कर आहे बाबू भैया. येस, लाजले फार ते. षटकाराने जर बघितलं तर 5 षटकांची झाली आहे समाप्ती. 67 धावा, 2 गडी बाद 67. आता मला नाही वाटत ते प्रेक्षक फार वेळ मैदानाच्या आतमध्ये थांबतील, कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसतील. यावेळेस बघितलं तर काय तोफेचा गोळा फेकला आणि पंचांच्या जर बघितलं तर निर्णय आलाय. 4 धावा, चौकार आणि प्लस चौकारात जर भर पडेल नो बॉलची, म्हणजे इथं पहिलेच धावा भरपूर प्रमाणात येत आणि इथे नो बॉल प्लस 4, 4 रन चौकार. ते जर बघितलं तर नो बॉल आलाय पहिल्या चेंडूवरती. पुढचा चेंडू असेल फ्री हिट ऋषी यांचा. यावेळेस जर बघितलं तर समोरच्या दिशेने फटका खेळायचा प्रयत्न केलाय आणि क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एकच धाव येईल. या एकेरी धावेने जर बघितलं तर धावफलक पुढच्या दिशेने चाललंय. 73 धावा झाल्या. पहिले 4 चेंडू जर बघितलं तर चांगल्यारीत्या हाताळले होते इथं ऋषी यांनी, मात्र त्यांच्यावर जर बघितलं तर इथं पुढच्या 4 चेंडूंवर भरपूर धावा वसूल केल्या. आतापर्यंत त्यांच्या 7 चेंडूंच्या स्पेलमध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्या इथे. आणि यावेळेस काय फुल टॉस टाकलेला चेंडू पायावर टाकला आणि पेअर पर गेन तो हवाई शेर पर गेन 6 रन सिक्सर उमेश एंटरप्राइजेसचा ब्रँडेड षटकार.
मध्ये 300च्या स्ट्राईक रेटने जर बघितलं तर 45 धावा झाल्यात आतापर्यंत आणि 6व्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना 79 धावा बनवल्या गेल्यात. यावेळी जर बघितलं तर चेंडू पडल्यासारखा बाहेरच्या दिशेने गेला, मात्र टप्पा खराब असल्यामुळे त्यावर देखील चांगला फटका खेळला गेलाय. उमेश एंटरप्राइजेसचा 6 रन सिक्सर मैदानाच्या आतमध्ये. ना तर फलंदाज गौरव यांचं देखील अर्धशतक झाले आणि बॅट दाखवून जर बघितलं तर आपली इनिंग ऍक्सेप्ट करायची आहे. चांगली इनिंग राहिली आतापर्यंत. 16 चेंडूंचा सामना करत 17 धावा, 16 चेंडू 51 धावांची गरज, माफ करा 16 चेंडूंमध्ये 51 धावा बनवल्या गेल्यात आणि इथून 15 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. चौथा चेंडू ऋषी यांचा. यावेळेस जर बघितलं तर चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली. ज्यावेळेस टप्प्यावर चेंडू पडतो ना ऋषी यांचा, तर फलंदाज जर बघितलं तर स्तब्ध होऊन जाता. मात्र त्यांच्यावर जर बघितलं तर आपण बघू शकतो आपले जे जवान आहे ते देखील एका स्क्रीनवरती आहे आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर आपली आन बान शान म्हणजे तिरंगा. पुन्हा एकदा आपण जाऊ मॅचच्या दिशेने. यावेळेस बघितलं तर आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि पंच देखील दंडात्मक कारवाई करताय. वाईडच्या स्वरूपात एक धाव येईल. या एकेरी धावेने जर बघितलं तर धावफलक वाढलंय. 86 धावा झाल्यात धावफलकावरती. यस, आपण स्क्रीनवर बघू शकतो आपले जवान जे आज ते बंदोबस्तासाठी उपलब्ध झाले. त्यांना देखील क्रिकेटचा मोह आवरत नाहीये. ग्राउंडवर येऊन जर बघितलं तर सामन्याचा आनंद घेत आहे. यावेळेस जर बघितलं तर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. कव्हरचं क्षेत्र निवडला आणि तिथे मात्र पुन्हा एकदा झेल सुटलाय. बघा भरपूर इथे जर बघितलं तर पहिल्या षटकामध्ये संधी निर्माण झाली होती. संधीचं सोनं देखील केलं गेलं. मात्र इथं जर बघितलं तर 3 कॅच ड्रॉप झाले आत्तापर्यंत आणि ह्या कॅच जर बघितलं तर मॅचच्या रिझल्टमध्ये नेहमीच इम्पॅक्ट करतील. आणि इथं जर बघितलं तर स्क्रीनवर आपण बघू शकतो महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय बघू शकतो, जाणता राजा. यावेळी जर बघितलं तर आडव्या हाताने शॉट खेळायचा प्रयत्न केला, मात्र षटकाची झाली आहे समाप्ती. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 87 धावा, 2 गडी बाद 87, 6 षटकांची झाली आहे समाप्ती. सातव्या षटकासाठी प्रथमेश आलेत. यावेळी जर बघितलं तर आखूट टप्प्याचा चेंडू आणि त्यावर केलेला मोठा फटका आणि इथे मात्र जर बघितलं तर चांगला जज झाला होता. मात्र पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होतोय. हे कॅच जर बघितलं तर फार महागात पडणार इथे शिवबा प्रतिष्ठान या संघाला. चांगली सुरुवात झाली होती. पहिल्या 3 षटकांमध्ये जर बघितलं तर फक्त 25 धावा होत्या. मात्र तिथून जी हाणामारी चालू झाली ती आता कुठे थांबायचं नावच घेत नाहीये. यावेळी जर बघितलं तर आखूट टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा जर बघितलं तर बाबा कदम सर इन ॲक्शन येतील. वाईड चेंडू कळवत आहे आणि अवंतरच्या स्वरूपात जर बघितलं तर 1 धावेने भर पडती. 89 धावा झाल्या, 2 गडी बाद 89. इथून पुढे अजूनही 11 चेंडू खेळ शिल्लक असतील या डावातील. इथे जर बघितलं तर सुरेख फटका खेळलाय आणि चेंडू चाललाय काउस कॉर्नर सीमारेषे पार. 6 रन सिक्सर. बॉलबाई यांचं चांगलं काम राहिलंय. यावेळी जर बघितलं तर बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू पडला. वरती आहे चेंडू आणि गौरव सर देखील कळवत आहे नो बॉल. आणि नो बॉल मध्ये इथे काय थोडंसं मिसफील्ड झालंय. टांगा पलटी घोडे फरार. चेंडू जाईल सीमारेषे पार. येईल यमा साईश मोटर्सचा ब्रँडेड चौकार.
तर इथे पाणी निघून गेलंय. दरबारातून चेंडू पसार झालाय बाहेरच्या दिशेने. चौकार आलाय. 100 धावा देखील पूर्ण झाल्या आणि फ्री हिटच्या चेंडूवर मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. खोलवर टप्प्याचा चांगला चेंडू हाताळला गेलाय. षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील इथून पुढे. डावातील जर बघितलं तर 8 चेंडू. आत्तापर्यंत 40 चेंडूंमध्ये 100 बनवल्या गेल्या. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पहिल्या डावातील आपण बघू शकतो साऊथ 11 या संघाने चांगली कामगिरी राहिली आहे. यावेळेस देखील भिरकावण्याचा प्रयत्न होता, मात्र ज्यावेळेस टप्पा पुढच्या दिशेने ठेवला गेलाय ना, तर सर्वेश यांना शांत ठेवण्यात यशस्वी ठरले. इथे गोलंदाजी करणारा संघ शेवटचा चेंडू घेऊन येतील. पुन्हा एकदा प्रथमेश, चांगली गोलंदाजी राहिली आहे. 1 विकेट देखील मिळवलाय आपल्या स्पेलमध्ये. शेवटचा चेंडू घेऊन येतील. यावेळेस जर बघितलं तर आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडू थोडासा जर बघितला तर बाउन्स नाही झाला, सरळ गेला यष्टिरक्षकाच्या दिशेने. निर्धाव चेंडूने होती या षटकाची समाप्ती. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 100, 2 गडी बाद 100. केलं आगमन झालंय. अक्षय आले गोलंदाजी मार्कवरती. थोडासा जर बघितला तर राऊंड आर्म बॉलर आहे आणि पहिल्याच चेंडूवर जर बघितलं तर फेकून दिलाय लॉंग ऑन सीमारेषे पार. धावा मिळतील 6. उमेश एंटरप्राइजेसचा ब्रँडेड सिक्सर. इथे जर बघितलं तर अक्षय भालेराव यांच्यावर पहिल्याच चेंडूवर आक्रमण केलं गेलंय. 6 धावा वसूल केल्या. आणि दुसरा चेंडू पुन्हा घेऊन येतील 8व्या षटकातील. स्ट्राईकवर असतील गौरव. 50 धावा देखील पूर्ण केल्या. आजच्या दिवसामधला जर बघितलं तर पहिलं अर्धशतक बघू शकतो गौरव यांच्या बॅटमधून आलंय. 21 चेंडूंचा सामना करत तब्बल 60 धावा बनवल्या गेल्यात. आणि सर्वेश यांना जर बघितलं तर बाहेरच्या दिशेने बोलवलं गेलंय. लिमिटेड ओव्हर्स फॉर्मॅटमध्ये आपण सातत्याने बघत असतो की टीमच्या हिताचा विचार केला जातो. 21 चेंडूंचा सामना करत 31 धावांवर खेळत होते, मात्र इथे तगडा फलंदाजाला